झी 24 तास एक पाऊल पुढे। निष्क्रियतेचा बळी या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत। आज आपल्यासोबत आत्ता आहेत भरतकुमार राऊत। भरतकुमार राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर ते शिवसेनेचे खासदार आहेत। सर, आपलंही स्वागत। या भागाची सुरुवात करताना मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे। अरविंद गोखले, नेमकं काय घडतंय? एकीकडे चीनची घुसखोरी आहे, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आपल्या एका कैद्याचं जेलमध्ये अशा प्रकारे हत्या किंवा खून केला जातो। मला तुम्ही सांगा, जिनेवा करार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 1860, 1906, 1929, 1949 कलम 4 ट्रिटीज झाल्या, 3 प्रोटोकॉल आहेत। या सगळ्याची यादी मी वाचून दाखवू शकतो। या सगळ्याचं कुठेही उल्लंघन झालेलं आहे असं वाटतं? नेमकं काय घडलं? प्रतिक्रिया आजच्या ह्या मृत्यूवर काय आहे? पाकिस्तान हा देश अशाच पद्धतीनं मवाली पद्धतीनं वागणारा देश आहे। त्याच्याशी रोखठोक भाषाच फक्त त्याला कळू शकते, हे मुद्दाम आवर्जून सांगितलं पाहिजे। आता याच्यामध्ये विनय सहस्रबुद्धेंना फक्त मी एक आठवण करून देऊ इच्छितो की तेव्हाचं परराष्ट्र धोरण आणि आत्ताचं परराष्ट्र धोरण यामध्ये गुणात्मक फरक आहे किंवा नाही असा जर विचार केला तर गुणात्मक फरक असा काहीही नाही। त्यांना 25 डिसेंबर 1999ची आठवण करून द्यायला पाहिजे, ज्या दिवशी IC 814चं अपहरण झालं। सलग 5 दिवस हा तमाशा चालू होता। अटल बिहारी वाजपेयींच्या घरासमोर, निवासस्थानासमोर लोक जमलेले होते आणि छाती पिटून घेत होते। अशा अवस्थेमध्ये आमचे त्यावेळचे परराष्ट्र मंत्री हे 3 गुन्हेगारांना, 3 अट्टल दहशतवाद्यांना बरोबर घेऊन कंधारला गेले आणि त्यांनी त्याला सोडून दिलं तिथे। त्याच्यामध्ये जो होता तो मौलाना मसूद अझहर होता, त्याच्यामध्ये जो दुसरा होता तो शेख उमर सईद होता। त्यांनी पुढे संसदेवर हल्ला केल्याचा मास्टरमाइंड होता। नुसता हल्ला केला असं नाही तर 11 सप्टेंबर 2001 मध्ये जो न्यूयॉर्कमध्ये जो हल्ला झाला, त्या न्यूयॉर्कमध्ये जो ट्विन टॉवर्सवरती झालेल्या हल्ल्यामध्ये त्यानं ISIचा जो प्रमुख होता तेव्हाचा तो जनरल महमूद अहमद यानं दिलेले $1 लाख महमूद अट्टाला नेऊन दिलेले होते आणि त्यानंतर तो हल्ला झालेला होता। त्यानं डॅनियल पर्लचा खून केला। असा असलेला शेख उमर सईद आमच्या ताब्यात होता, त्याला आम्ही सोडून दिलं आणि हे जसवंत सिंगांनी केलेलं होतं आणि जसवंत सिंग त्यांना बरोबर विमानातून घेऊन गेले आणि त्यांची सुटका केली। जसवंत सिंगांच्या आत्मचरित्रामध्ये पुढे एक विधान केलेलं आहे की ते त्यांनी असं अस्पष्ट लिहिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की $200 कोटी ची मागणी त्यांच्याकडून आमच्याकडे आलेली होती, ते दिले की नाही हे सांगितलेलं नाहीये। पण हे जर असेल तर ते अतिशय गंभीर आहे आणि त्याच खाद्यावरती, त्याच एकूण मलिद्यावरती हे सगळे दहशतवादी पोचले गेलेले आहेत, हे विसरता येत नाही। भरतकुमार राऊत, मला तुम्ही सांगा, आज सरबजीतचा मृत्यू झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे। भारतीय कैद्याचा अशा प्रकारे पाकिस्तानच्या जेलमध्ये मृत्यू झाला। उद्या जर पाकिस्तानच्या एका कैद्याचा भारताच्या जेलमध्ये असाच मृत्यू झाला तर भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव येईल का? भाग क्रमांक 1। आणि त्यावेळेला पाकिस्तान सरकार असंच बोटचेप वागेल का? पाकिस्तानच्या मागे आंतरराष्ट्रीय लॉबी उभी राहणार नाही का? आणि आजच्या या सगळ्या प्रकरणात भारत सरकारची भूमिका कुठेतरी कच खाऊ अशी वाटत नाही का? अगदी बरोबर आहे। माझ्या या संबंध विषयातल्या भावना, मी दिल्लीत बसलोय, माझ्या या संबंध विषयातल्या भावना या विनय सहस्रबुद्धेंसारख्याच क्षुब्ध आहेत। त्यामुळे माझी भाषा थोडी कडक असणार आहे, हे आपण लक्षात घ्या। मी थोडं सविस्तर बोलतो। ज्या पद्धतीने सरबजीत सिंगचा खून करण्यात आला, मी शब्द वापरतोय खून करण्यात आला, असा खून, अशा तऱ्हेची हत्या जर एखाद्या पाकिस्तानी कैद्याची जर का भारतात झाली असती तर केवळ पाकिस्तानातले लोक सोडून द्या, आंतरराष्ट्रीय तथाकथित मानवतावादी आणि या भारतातले तथाकथित मानवतावादी हे कसे वागले असते याचा अंदाजही करता येत नाही। एक लक्षात घ्या, आपण कसाबचा केवढी बर्दास्त ठेवली याच्याबद्दल आपण बोललो मगाशी। कसाब हा तर जिवंत माणूस होता। या मुंबईवरच्या हल्ल्यामध्ये जे 9 अतिरेकी मेले त्यांची प्रेत आपण पुढे 13 महिने जी जपून ठेवली, त्या प्रत्येक कॉफिनवर, प्रत्येक शवपेटिकेवर आपण 90 लाख रुपये खर्च केला।
एअर कंडिशन अशा कॉफीन आपण तयार करून घेतल्या. 90 लाख रुपयाची एक कॉफीन अशा 9 कोटी रुपयाच्या फक्त आपण शवपेटिका तयार केल्या आणि त्यापुढे 13 महिने राखून ठेवण्यासाठी यांची प्रेत जपण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा हल्ला होणार, प्रेतांवर काय हल्ला होणार माहीत नव्हतं, पण त्यासाठी म्हणून आपण एक डीसीपी 2-3 एसीपी अनेक सब इन्स्पेक्टर्स अनेक इन्स्पेक्टर्स आणि शेकडो पोलीस यांची तैनात ठेवली. ही आपण प्रेतांची काळजी घेतली आणि इथे जिता जागा एक भारतीय कैदी त्यांच्याकडे होता त्याची काळजी घेता आली नाही. मला असं वाटतं ही समजण्या पलीकडची गोष्ट आहे. हा जो हल्ला झाला हा तिकडे व्यक्तिगत वैमनस्यातून झालेला नाही, हमरी तुमरीवरून झालेला नाही. हा पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असलेल्या पोलिसांकडून किंवा अन्य यंत्रणांकडून हा ठरवून केला गेलेला हल्ला आहे. हा त्याचा खून झालेला आहे आणि हा खून आहे असं मानूनच भारतीय सरकारने वागलं पाहिजे. तसं जर वागलं नाही तर आपण असेच पुन्हा एकदा मुरदाडासारखे जर वागलो तर आज भारताचे आणखीन काही कैदी हे पाकिस्तानात आहेत, त्यांच्या पोटामध्ये धडकी भरली असणार, त्यांच्या छातीत धडकी भरली असणार की आता आपलं काय होणार. कारण आज जर ह्याचा मृत्यू झाला हा मृत्यू पहिला नाहीये. याच्या आधी काही दिवसांपूर्वी आणखीन एका भारतीय कैद्याचा मृत्यू झालेला आहे. ते प्रकरण इतकं वाजलं नाही, परंतु असे मृत्यू झालेले आहेत जे भारतीय हे तिकडून परत आलेले आहेत. त्यांनी तुम्ही सांगितल्यामुळे त्यांच्या कहाण्या या भयानक आहेत. आता हे भारतीय हेर होते म्हणून काय झालं, ते भारतासाठी काम करत होते आणि ते भारतीय हेर म्हणजे कोणी दहशतवादी नव्हे, ते कोणी स्मगलर गुंड नव्हेत. त्यांची काळजी, त्यांच्या वेलफेअरची काळजी, त्यांच्या कल्याणाची काळजी, त्यांच्या कुटुंबाची काळजी ही भारत सरकारने घेणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण पाळत नाही. याचं कारण असं जर आम्ही एक केलं तर त्या पाकिस्तानला काय वाटेल पाहतो आणि त्याच्यामुळे आपल्या केवळ लष्कराचं खच्चीकरण होतं असं नाही तर आपल्या संबंध परराष्ट्र नीतीचं खच्चीकरण होतं. आणि जर का आपण असेच वागत राहिलो तर महाजन साहेबांना काय वाटायचं ते वाटो, ते झिंगोइझम म्हणू, त्याला काय वाटेल ते म्हणू, परंतु आपण राष्ट्र सार्वभौम राष्ट्र म्हणून उभं राहायसाठी नालायक आहोत असंच आपण जगाला सांगतो आहोत. आणि हे झालेलं आहे. आज नेपाळ सारख्या देशामध्ये आपल्या पाकिस्तान आपल्या विरुद्ध बोलतो, बांगलादेश ज्याला आपण स्वतंत्र केला ते आपल्या विरुद्ध करतात, श्रीलंकेमधले लोक आपल्या माजी पंतप्रधानांची हत्या करतात. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे आपण कशासाठी म्हणायचं मेरा भारत महान, कशासाठी म्हणायचं माझा भारत महान आहे पण माझं सरकार नेबरट आहे, हे एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. रत्नाकर महाजन, आपण एक प्रकारे भरतकुमार राऊत यांच्या भावना समजून घेऊ. त्यांची भाषा कदाचित आक्रमक वाटत असेल, काही क्षणी ते अत्यंत आक्रस्ताळी तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे, परंतु आंतरराष्ट्रीय पडसाद या घटनेचे उमटतील या भीतीपोटी कदाचित आक्रमकच आहे. कारण नेरुगडकर माझे एक ऐकून घ्या, माझी भाषा आक्रमक आहे याचं कारण पहिल्यांदा सांगितलं. मी अत्यंत क्रोधित आहे आणि असा प्रत्येक भारतीय क्रोधित आहे. जर का माझी भाषा आक्रमक राहील तर मी सांगतो हे आपला चॅनल बघणाऱ्या सर्व जे प्रेक्षक आहेत यांच्यातील बहुसंख्यांची मनातली भावना ही अशीच आक्रमक आहे. राऊत सर, त्यांच्या तोंडाला आपल्यासारख्या चॅनल मधून कुठूनही प्रसारण होत नाही म्हणून ते घरात आहेत. त्यांची भावना मी मानतोय. भरतकुमार राऊत, मी तोच मुद्दा मांडला की तुमची भाषा अत्यंत आक्रमक आहे. आपण क्षणभर त्यातला एक मुद्दा बघूया. रत्नाकर महाजन, मला तुम्ही सांगा, कुठेतरी आंतरराष्ट्रीय दबाव, कुठेतरी एक आंतरराष्ट्रीय आपली इमेज, आपली शांतता, आपलं पंचशील तत्व हे जपण्याकरता, कोटावरती गुलाब आणि आकाशात कबूतर हे कुठेतरी जपण्याकरता आम्ही आमच्या हातावर पडलेलं रक्त आज विसरून चाललोय. काय सांगाल? भाषा, भावना यातलं व्यक्तिगणिक वैविध्य समजू शकतं, पण विषयाशी संबंधित बोललं पाहिजे, हे सर्वांना समान लागू असलं पाहिजे असं मला नम्रपणे सुचवावंसं वाटतं. आता ते गुलाब, कबूतर वगैरे ही सगळी प्रतीकं ज्या एका काळी शांततेच्या गंभीर प्रयत्नांचं प्रतीक म्हणून या प्रतीकांचा वापर केला गेला, त्याची आपण टिंगल टवाळी वगैरे जेवढी करायची तेवढी अवश्य करू, पण त्यामुळं मुद्दा असिद्ध होत नाही किंवा मुद्दा गैरलागू होत नाही. मुद्दा असा की आज अमेरिकेसारखा देश सुद्धा पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आजवरची आपली भूमिका बदलून काश्मीरच्या संदर्भातल्या पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा देईन असा झालेला आहे.
त्याचबरोबर ओसामा बिन लादेन, तालिबान वगैरे या सगळ्यांच्या संदर्भामध्ये पाकिस्तानच्या बाबतीत अमेरिकेने आता पूर्वीचं शैथिल्य सोडलेलं आहे आणि काही कृतीही अमेरिकेसारखा देश आता करू लागलेला आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे भारताच्या समजूतदार आणि संवादाला महत्त्व देणाऱ्या भूमिकेला जगभर पाठिंबा मिळत चाललेला आहे. हे सत्य आपण डोळ्याआड करून चालणार नाही. भावना वगैरे त्या असतातच, मुद्दा तो नाही, पण दोन देशातले व्यवहार हे भावनेवर चालत नाहीत. ते आंतरराष्ट्रीय कायदा, देशादेशांमधले संबंध, त्या देशांमधली जी आंतरराष्ट्रीय व्यासपीठं असतात तिथं होणाऱ्या चर्चा आणि त्यातून निर्माण होणारा जो काही एक कन्सेन्सस आहे त्यानुसार कारभार चालतो. या घटनेच्या संदर्भामध्ये आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जसे भारताचे काही कैदी पाकिस्तानमध्ये आहेत तसे पाकिस्तानचे काही कैदी भारताच्या अनेक तुरुंगांमध्ये आहेत. 716 सर, तुमच्या माहितीकरता लगेच अलर्ट घोषित केलेला आहे. तुमच्या माहितीकरता, फक्त प्रेक्षकांच्या माहितीकरता तुम्हाला थांबवून सांगतो, 716 भारतीय कैदी आता सध्या पाकिस्तानमध्ये आहेत आणि पाकिस्तानचे आपल्याकडे असलेले मिळून भारतीय मच्छीमार 237 आता भारतामध्ये आहेत. आता ही आकडेवारी आपण पडद्यावर बघतोय. महाजन सर बोला. हा, तर ते आकडे कमी जास्त असणं हे ठीक आहे, तपशिलाचा मुद्दा आहे. मुद्दा असा की जसे भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत तसे पाकिस्तानी नागरिक सुद्धा भारताच्या विविध तुरुंगांमध्ये आहेत आणि या पाकिस्तानी नागरिकांना विशेष सुरक्षा देण्याच्या सूचना कालच भारत सरकारनं, आज सकाळीच भारत सरकारनं ताबडतोब दिलेल्या आहेत आणि त्याचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कौतुक झालेलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता या कुटुंबाची जबाबदारी भारत सरकार घेतंय का? घेतंय. आजच पंतप्रधानांच्या रिलीफ निधीमधून त्यांच्यासाठी काही मदत जाहीर झालेली आहे. पंजाबच्या राज्य सरकारनं सुद्धा मदत जाहीर झालेली आहे. या सगळ्यामुळं गेलेला माणूस परत येणार नाही हे खरं आहे, पण संवेदनहीनता, सहानुभूती शून्यता या शब्दांचा वापर करताना सुद्धा त्याबाबतची अप टू डेट माहिती काय आहे ती पण जाणून घेणं आवश्यक आहे. एवढंच मला या ठिकाणी नोंदवावं असं वाटतं. मला माहिती आहे या सगळ्यावर आमचे मित्र विनय सहस्त्रबुद्धे यांना नक्कीच बोलायचं असेल. विनयजी, आपण यातल्या सगळ्या भावना क्षणभर बाजूला ठेवूया. रत्नाकर महाजन नेमकं काय सांगतायत ते आपण समजून घेऊ. यातला मुद्दा असा आहे की याला एक आंतरराष्ट्रीय पदर, आंतरराष्ट्रीय किनारा आहे. आज पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणातून एकटा पडत चाललाय. त्याचबरोबर आता या ठिकाणी नवाज शरीफ आणि आसिफ जरदारी या दोघांचे मुद्दे आपल्याबरोबर आहेत, निवडणुकीतले मुद्दे आपल्याबरोबर आहेत. दोघांच्याही निवडणूक घोषणापत्रात एकच उल्लेख आहे. त्याचं कारण तो पाकिस्तानी जनतेला हवा आहे आणि तो म्हणजे भारताबरोबरची मैत्री. कुठेतरी पाकिस्तानमधली ISI, त्यांच्यातलं तालिबान मध्ये अशा घटना करत असतं जेणेकरून भारत पाक संबंध ताणले जावेत, विशेषतः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. या सगळ्यामुळे कुठेतरी आपण पाकिस्तानच्याच एका डावाला, त्या पाकिस्तानच्या म्हणण्यापेक्षा ISIच्या किंवा तालिबानच्या डावाला बळी पडतोय असं नाही वाटत? असं आहे, आपल्याला काही पाकिस्तानच्या सरकारकडनं सर्टिफिकेटची गरज नाही किंवा आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेटाचे आपण काही इतके भुकेले असण्याचं काही कारण नाही. आम्हाला आंतरराष्ट्रीय कायदे कानून वगैरे सगळं कळतात आणि रत्नाकर महाजन आम्हाला सांगतायत की बघा केवढा सहानुभूतीचा पूर वाढला आणि त्यांना मदत वगैरे दिली. अरे काय उपकार केले का मदत दिली? हे तर आवश्यकच होतं. प्रश्न असा आहे की गेल्या इतक्या प्रचंड म्हणजे गेल्या अनेक महिन्यांच्या कालावधीमध्ये सरकारने काय केलं हा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या 4 दिवसात सुद्धा आपल्याला गाद्यावाद्या करता आला असता, तो का केला नाही हा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आम्हाला माहिती नाहीत असं मानण्याचं काही कारण नाही. आणि पाकिस्तानमध्ये आपण असं केलं तरी ISI नाराज होईल, तसं केलं तर ISIच्या आपण एका सापळ्यामध्ये अडकतो. म्हणजे आपण काही करायचंच नाही, आपण काही बोलायचंच नाही, आपण सगळं शांतपणे ऐकत राहायचं. ही जर आमची परराष्ट्र नीती असेल तर या परराष्ट्र नीतीचा आणि जनतेच्या भावनाचा, ते असं म्हणतात की भावना वगैरे सगळं ठीक आहे. अरे ठीक आहे कसं? शेवटी या भावनाच तुम्हाला सरकारला सत्तेवर बसवतील किंवा सत्तेवरून खाली खेचतील हे तुम्ही लक्षात घ्या. आणि निवडणुकीच्या राजकारणासाठी मी हे म्हणतोय असा तिथला मुद्दा नाही, पण शेवटी जनतेच्या भावनेला किती महत्व असतं लोकशाहीमध्ये हे महाजनांसारख्या पंडिताला, राजकीय विश्लेषकाला, अभ्यासकाला आणि इतक्या मोठ्या कार्यकर्त्याला मी सांगायला हवं याची आवश्यकता नाही.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय कायदे आम्हालाही माहिती आहेत, ISIचं षडयंत्र आम्हालाही माहिती आहे, जिंगोइझम वगैरेचे काय अर्थ होतात ते आम्ही देखील जाणतो, परंतु याचा अर्थ आमची अवस्था कुणीही यावे आणि टपली मारून जावे अशी होऊ देता कामा नये. याविषयी तुम्ही सर्वेक्षण घ्या. 99% लोक हे मत देतील. जे 1% उरलेत ना त्यात महाजनांसारखी लोक आहेत. आज आपण लोकांचा जनमताचा कौल याच विषयावर मागितलेला आहे. आता घ्यायचा आहे मला एक ब्रेक. अत्यंत गरमागरम चर्चा चालू आहे. अत्यंत भावनेचा स्फोट व्हावा अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. एका मृत्यूवरून भारताचं परराष्ट्र धोरण आणि त्याहीपेक्षा सुद्धा भारत किती शक्तिशाली आहे याचंही विश्लेषण आज होतंय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय निष्क्रियतेचा बळी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.